मे महिना संपत आलेला आहे आणि नवी मुंबईतल्या नालेची पाहणी आता नवी मुंबईचे कमिशनर या ठिकाणी करत आहेत। कैलास शिंदे यांच्याकडून ही पाहणी सुरू आहे। संपूर्ण नवी मुंबईमध्ये जे नाले ते स्वच्छ आहेत का या संदर्भातली पाहणी केली जात आहे। आपण पाहतो की काही दिवसांमध्ये आता पावसाळा सुरू होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे नवी मुंबईतला काही जो सकल भाग आहे, CBD आहे, दिघा आहे, ऐरोली आहे, या भागामध्ये आहे ते पाणी साचण्याच्या घटना घडतात। त्यामुळे आता या ठिकाणी आयुक्तांकडून आहे तो सर्व भागामध्ये पाहणी दौरा सुरू करण्यात आलेला आहे। आपल्याबरोबर कमिशनर आहेत कैलास शिंदे सर, काय म्हणाल, कुठे कुठे पाहणी केली सर आता? आज मी दिघा ऐरोलीचा हा जो भाग आहे आणि मुकुंद कंपनीच्या बाजूला आणि रेल्वे ट्रॅकच्या बाजूला हे जे महत्त्वाचे ह्या भागातले जे नाले आहेत त्याची मी आज सकाळीच पाहणी ठेवली होती। आता पाहणी पूर्ण झाली आणि माझं असं लक्षात येतं आहे की जवळजवळ सगळं कामं आता पूर्ण झालेत। जी काही थोडी कामं राहिलीत ती फक्त 2-3 दिवसामध्ये पूर्ण होतील अशी दिसून त्याच्यामधून कामाच्या प्रगतीवरून दिसून येतं। नवी मुंबईतच एकूण जर बघितलं तर आपण एका बाजूला आपला जो तुर्भे आणि खारघर हिल आहे, दुसऱ्या बाजूला खाडी आहे आणि हा मधला एका बाजूला खारघर हिलच्या बाजूला तुर्भे कंपनी आणि सगळं MIDC क्षेत्र आहे आणि नंतर आपला ठाणे तुर्भे रोड नंतर येणारी लोकवस्ती आहे। तर याच्यामधून हे जे नाले वरून डोंगराकडून येऊन पुन्हा खाली खाडीकडे मिळतात, तर अरुंद रस्ते काही ठिकाणी झालेले झोपडपट्टीचा जो काही भाग आहे तर त्या भागामध्ये नाल्यांची रुंदी अरुंद आहे। नाल्यावरल्या सगळ्या झोपडपट्ट्या आपण आता काढून टाकलेल्या आहेत, त्यामुळे त्यावर्षी तिथं होणार नाही। इलठणपाड्यालासुद्धा मी व्हिजिट केली होती। इलठणपाड्यापासून येणाऱ्या ज्या खालच्या झोपडपट्ट्या आहेत त्याही काढलेल्या आहेत, त्यामुळे ह्या वर्षी तरी मला खात्री आहे की इथे नाल्यामध्ये पाणी येणार नाही। आज आपण इथे हा जो आपण ऐरोलीमध्ये उभा आहोत हा सुद्धा नाला आता पूर्ण क्लीन झालेला आहे। इथे एका बाजूला आपल्याला दिसत असेल की रेल्वेचं काम चालू आहे, हा आपला ऐरोली कटाई नाक्याचं बांधकाम आहे, त्याच्यामुळे काही बांधकामाचं साहित्य हे आपल्याला दिसतं आहे, परंतु नाले मात्र पूर्णतः आता साफसफाई झालेली आहे। सर, अनेक ठिकाणी सेफ्टी नॉर्म्स पाळले गेलेले नाही आहेत, कॉन्ट्रॅक्टरांकडून गनबूट नाही आहेत, ग्लोव्ज नाहीत कामगारांना। ज्याबाबत मलाही लक्षात आलं तर मी त्याच वेळेस लगेच मी आज कारवाई करणार आहे की सेफ्टी नॉर्म्स सगळ्या कामगारांनी स्वतःहून सगळ्यांना आपण सेफ्टी याच्या गमबूट हे आणि ग्लोव्ज हे कंपल्सरी असले पाहिजे। त्यांनी मास्क पण वापरला पाहिजे, कारण जरी हे उघडे नाले असले, गॅसेस नसले तरी काही इजा होऊ शकते काही कचरा काढताना, त्यामुळे ह्या दोन्ही बाबत मी कारवाई त्यावर करणार आहे। नक्कीच आपण पाहतो की नवी मुंबईतले बहुतांश नाले हे साफ झाले असल्याचा दावा कमिशनरकडून करण्यात आलेला आहे। विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।